श्रीकृष्णाकडून जाणून घ्या, प्रत्येक घरात मुली का जन्म घेत नाही. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझे म्हणून पाहतात. त्यांना माहीत नसताना देवाने तुला याच्या लायक मानले, त्यामुळे तुला कन्यादान मिळाले. कारण देव प्रत्येकाला मुलीचे पालक बनण्याचा बहुमान देत नाही. मुलीच्या जन्मासाठी देव घराची निवड कशी करतो हे जाणून घेऊया. गरुड पुराणातील कथा. गरुड पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे. या कथेत श्रीकृष्ण सांगतात की कोणत्या घरात मुलीचा जन्म होतो. कथेनुसार एके दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले होते. दोघेही जन्म मृत्यूबद्दल बोलत होते. त्याचवेळी अर्जुनने श्रीकृष्णाला विचारले की माधव, कोणत्या कर्मामुळे कोणत्याही मातेपित्याला कन्यारत्न मिळते, म्हणजेच देव मुलीच्या जन्मासाठी घराची निवड कशी करतो. तेव्हा श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, पार्थ, आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला. अर्जुन म्हणतो, नारायण, मी विचार करत होतो की सर्व मुली नंतर लक्ष्मी असतात आणि आई लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येत नाही. म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे, कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, कुणाच्या घरी मुलगा जन्माला आला तर ते त्याचे भाग्यच असते, पण कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली तर ती त्याच्यासाठी भाग्याची गोष्ट असते. मुलगे नशिबाने मिळतात तर मुली भाग्याने मिळतात. ज्या स्त्री पुरुषांनी आपल्या पूर्वीच्या जन्मात चांगली कर्मे केली त्यांनाच मुलीचे पालक बनण्याचा बहुमान मिळतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, देव मुलीच्या जन्मासाठी अशीच घरे निवडतो जे मुलीचा भार उचलू शकतील. देव जाणतो, धन असूनही काही लोक असे असतात जे मुलींचा भार उचलू शकत नाहीत. तर काही लोक असे आहेत जे गरीब असूनही आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवू शकतात. मुलींसाठी चांगले पालक कोण असू शकतात हे विश्वाच्या निर्मात्याला आधीच माहीत आहे. मुलींशिवाय सृष्टी अपूर्ण. श्रीकृष्ण अर्जुन पार्थला पुढे म्हणतात, कन्याच हे विश्व चालवतात. ज्या दिवशी या जगात मुलींचा जन्म थांबेल त्या दिवशी जग थांबेल. मग काही दिवसातच हे विश्व नष्ट होईल. मुलीच आपल्या आईवडिलांना मुली म्हणून सर्वात जास्त प्रेम देतात. मग लग्नानंतर ती सासरी गेल्यावर तिथं सून आणि बायको म्हणून तिचं प्रेम वाटून घेते. त्यानंतर ती आई झाल्यावर सर्वस्व आपल्या मुलांना देते. मुलगा एकच कुळ चालवतो, पण मुली 2 कुळांचा गौरव करतात. स्त्रिया का जन्माला येतात. गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्मानुसार दुसरा जन्म मिळतो, जे मृत्यूच्या वेळीही स्त्रियांचा विचार करत असतात. त्यांचा पुढचा जन्म स्त्री योनीत होतो. एवढेच नाही तर एखाद्या पुरुषाने आपल्या मानवी जीवनात स्त्रियांचा छळ केला किंवा त्रास दिला तर तो पुढच्या जन्मातही स्त्री बनतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.